पार्थ, प्रथमेश आणि प्रतीक देऊया दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मन 11 पेजारी विरुद्ध आरो 11 धामणपाडा। पुढे एकदा आजच्या दिवसातला मोठा सामना, प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी, जबरदस्त आयोजन आणि नियोजन असणारी पांडवादेवी प्रीमियर लीग आपण अनुभवत आहात आणि नवख्या खेळाडूंसाठी, आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी चांगली सुवर्ण संधी आहे। या संधीचं सोनं केलं जाईल, चांगले उगवते सितारे या मातीमधून घडतील, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे। हॅलो, डावखोऱ्या हाताचा फलंदाज, शॉर्टम लेनचा चेंडू 30 यार्ड सर्कल राज भेदू शकला नाहीये। स्पेलवेग रीजन मध्ये एक सोप असेल, डावखोऱ्या हाताचा फलंदाज पोहोचेल पुन्हा एकदा हताश निराश होऊन डगआउट्स मध्ये। पार्थला परतावं लागेल, कुठलाही धाव न जमवता गोल्डन डकचा शिकार होतो पार्थ आणि परततोय डगआउट मध्ये। पहिल्या चेंडूमध्ये प्रतीकच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी, थोडासा उसळी घेणारा जरूर चेंडू आपल्याला बघायला मिळाला, नामी संधी होती हात खोलण्याची, मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला। न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सार्थक बघायला मिळत आहेत। 5 षटकांचे क्वालिफायरचे मॅच आपण बघतो। सुपर 8 मध्ये 8 संघ पोहोचलेत, ज्यामध्ये मन 11 पेजारी विरुद्ध RO 11 धामणपाडा। सामना क्रमांक 2 आरोही पुरस्कृत मरियाई लेबी विरुद्ध K2 11 शहाबाज। सामना क्रमांक 3 सोरांश 11 शहाबाज विरुद्ध DM ग्रुप शहाबाज आणि चौथा सामना RJ रॉयल्स विरुद्ध शिवशंभू 11 घसवाड। यावेळी चांगली गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी, सार्थक न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती, तोही डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे। जो पहिला फलंदाज बाद झाला पार्थ, तो देखील डावखोऱ्या हाताचा होता। हो, पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, मात्र तरी देखील शिताफीने चपळाईने हुशारीने यावेळेस स्ट्राइक रोटेट करतात आणि श्री गणेशा केला जातो। एक धाव आता मात्र यावेळेस लागली गेली। पहिलं षटक प्रतीक यांच्या माध्यमातून कमालीचं हाताळलं जात आहे। पहिले 3 चेंडू खूप चांगल्या रीतीने टाकले, चांगल्या रीतीने षटक हाताळलं गेले, पूर्णपणे अंकुश आणि गड्याला बाद करण्यामध्ये यश देखील आलंय। त्यामुळे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। षटक क्रमांक 1 प्रतीक अद्याप काबिले तारीफ। आता मात्र प्रथमेश, पहिल्यांदा स्ट्राइक मिळते प्रथमेश यांना। डाव उजव्या हाताचे फलंदाज सलामीसाठी आले, तो हो जसा चेंडू आलाय वेगाने बॅट फिरली गेली, मिड विकेट रीजन मध्ये येतोय मोठा स्ट्रोक्स, देऊन जातोय 6 धावा। विकेट जरी गेली असली तरी आत्मविश्वास मात्र यावेळेस दुणावला असेल प्रथमेशचा, ज्यांचा बॅट्समधनं मिड विकेट रीजन मध्ये मोठा स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळाला। चेंडू हरवलाय, त्याने शोधाचे सुरू आहे त्या बॉलची। मॅच बॉल आला आहे मैदानाच्या आतमध्ये।
स्विंग जबरदस्त आहे फलंदाजाची, कदकाठी थोडीशी सरपातळ असली तरी स्विंग जबरदस्त आहे, खांद्यामध्ये ताकद आहे आणि त्याचाच या ठिकाणी पुरेपूर वापर. हो हो, कमालीचा स्ट्रोक्स, पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक्स आपल्याला लॉंग ऑफ रिझन मध्ये बघायला मिळतो. प्रथमेश पुन्हा एकदा आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा 4 धावा आणि अशा तब्बल धावा 7 ऑन दी स्कोर वरती बघायला मिळत आहेत. पहिली धाव सार्थकच्या माध्यमातून बघायला मिळाली, मात्र तदनंतर चौकार षटकाराच्या माध्यमातून आपल्याला 10 धावा प्रथमेशच्या बघायला मिळत आहेत. 11 धावा ऑन दी स्कोर वरती. 7 नंतर वेगाने धावसंख्या पुढे सरकते, 11 धावा. फलंदाजी शैली थोडीशी वेगळी वाटते. हो, थोडासा थाई पॅडवर येणारा चेंडू यावेळेस हलकीशी एज लागून स्क्वेअर लेग रिझन मध्ये जातो. उलटा पकडतो. पुन्हा एकदा 1 धाव. 12 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. षटकाची सांगता होते. येणारे 24 चेंडू आणि टार्गेट किती असेल ते मात्र बघावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट जरी गेली असली पार्थ लवकर बाद झाले, गोल्डन डकचा शिकार झाले, मात्र तदनंतर प्रथमेश सार्थकने डावाला सावरलं. खास करून प्रथमेशची फलंदाजी मात्र जबरदस्त आहे. मोठे स्ट्रोक्स खेळण्याची ताकद आहे त्याच्याकडे, नजाकत आहे आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावरती, त्याच्या 11 धावांच्या जोरावरती यावेळेस 12 धावांची स्कोरवरती बघायला मिळत आहेत. आता सुमित नेऊ गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ठराविक अंतरावर जर विकेट्स येत गेल्या तर थोडीशी दबावात्मक परिस्थिती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. 30 सर्कलची पाबंदी देखील यावेळेस हटवलेली आहे आणि त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला अगदी सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळत आहेत. लॉंग ऑफ रिझन एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपल्याला मिस्टर साहिल जर्सी नंबर 17 बघायला मिळत आहेत. त्यांचं पाचारण करण्यात आलंय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आपल्याला हाताळायची आहेत. त्या अनुषंगाने आपलं प्लॅनिंग असायला हवं. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. ओहो, मोठा स्ट्रोक्स येतोय, कनेक्शन बेमिसाल आहे, जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू. जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा. जसा पहिला चेंडू घेऊन आला सुमित, तसं त्याचं वेलकम षटकारांनी केलंय फलंदाजाने. हो, यावेळेस बाहेरी किनारा जरूर लागतो बॅटचा. घोषी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. पुढे एकदा 1 धाव अर्जित केली जाईल ऑन दी स्कोर बोर्ड. वेगाने धावसंख्या पुढे सरकते. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आता अद्याप 2 षटकार, 1 चौकार येऊन गेलाय, 3 सिंगल आणि त्या चौकार षटकारांनी सिंगलच्या मदतीने यावेळेस 19 धाव ऑन दी स्कोर बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक प्रगतीपथावर सुरू आहे. थोडासा बोटे फिरवली यावेळेस चेंडूला आणि याही वेळेस लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव घोषित क्षेत्रामध्ये जाते आणि थोडंसं स्लोअर चेंडूला यावेळेस करण्यामध्ये यश येते आणि त्यामुळे थोडासा अनुमान लावण्यामध्ये अपयशी ठरतोय फलंदाज. त्याच्या बॉडीवरती चेंडू आदळतो, घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय. 1 धाव याही वेळेस अर्जित केली जाते. 20 धाव ऑन दी स्कोर बोर्ड. थोडासा ताकदीचा जरूर वापर केला गेला यावेळेस गोलंदाजाने, मात्र जसा चेंडू त्याच्या अगदी पुढ्यात आलाय त्याने फक्त दिशा धरली. याही वेळेस चेंडू निघून जातो. चौकार असा. चौकाराच्या मदतीने 24 धावा ऑन दी स्कोर वरती बघायला मिळतात. या अगोदर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी काय होईल या ठिकाणी. साहिल चेंडूच्या खाली झेल होईल का आणि सुरक्षित हातामध्ये यावेळेस झेल घेतला गेलाय. 63 नंबरची जर्सी घातलेला यावेळेस सार्थक बॅक टू डगआउट आपल्याला बघायला मिळेल.
युवा खेळाडू आहे, मात्र आत्मविश्वास त्याचा खूप चांगला आहे, चांगली फलंदाजी. येणाऱ्या काळामध्ये तो त्याच्या गावाचं नाव मात्र मोठं केल्याशिवाय राहणार नाहीये. 24 धावावरती अजून एक गडी बाद होतो. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. 12 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात, मात्र एका गड्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये विराज ना विराज सुतारपाडचा मिस्टर विराज फलंदाजी मार्क वरती आलेत. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आमचं सुमित गोलंदाजी मार्क वरती बघायला मिळत आहेत. धावा जरी आल्या असल्या तरी सार्थक सारख्या डावखुऱ्या हाताची अडसर यावेळेस त्याने दूर केली आणि त्याने चौकार षटकारांच्या मदतीने 13 धावा वैयक्तिक जमवल्यात. तो डगआउट मध्ये परतला. आता अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो यावेळेस थोडीशी मिसफील बघायला मिळते, नाहीतर याही वेळेस कदाचित परतावं लागलं असतं. मिस्टर विराज यांना एक धाव त्यांच्या नावावरती यावेळेस अर्जित होते. षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन दी स्कोरबोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. आता येणारे 18 चेंडू आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धावा होतील? 10 मिनिटे यावेळेस शिल्लक आहेत. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळावे लागतील. प्रति षटक 5 मिनिटे. ओमकार नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आयकॉन प्लेयरने यावेळेस ओमकारच्या खांद्यावरती जबाबदारी दिली हे षटक हाताळण्याची. ओमकार किती कारगर साबित ठरतील हे देखील बघावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रतीक यांनी गड्याला जरी बाद करले असलं तरी देखील 12 धावा खर्च केल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये देखील एका गड्याला बाद करत संकेत यांनी जवळपास 13 धावा खर्च केल्यात. आता ओमकार आलाय. थोडासा सुरक्षित स्ट्रोक्स जरूर आपल्याला बघायला मिळतो. विराटच्या बॅट्समधनं निजी 2 धावांवरती ते पोहोचलेत. सव्वीस धावा ऑन दी स्कोरबोर्ड. सुपर 8चा पहिला सामना आपण या वेळेस अनुभवत आहात. मन 11 पेझार विरुद्ध RO11 धामणपाडा. जबरदस्त बॅटल आपल्याला बघायला मिळतं. द्वंद्व युद्ध बघायला मिळतं. सलामीचा फलंदाज अजूनही क्रीज मध्ये आहे. डिक्लेअर घोषित एरियामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1च धाव अर्जित केली जाईल आणि 27 धावा ऑन दी स्कोरवरती जाऊन पोहोचल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओमकार अद्याप चांगली गोलंदाजी 2 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये ताबडतोड फलंदाजी जर झाली तर ते देखील महागडे ठरू शकतात. मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा त्यांचा देखील मानस आहे. ताकदीचा फटका आहे, जरूर आसमानी फटका. झेल होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण होईल का आणि झालाय सक्सेसफुल झेल. यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा प्रतीकच्या माध्यमातून चांगल्या चेंडूला वेळेस सेव्ह केला गेलाय हा षटकार. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. बघूया काय डिसिजन आहे.
हो यावेळेस पुढे सरसावले होते, जरूर 2 धावा आपल्याला सेव्ह करण्यासाठी यावेळेस चांगला प्रयत्न बघायला मिळत आहेत. 26 नंबरची जर्सी घातलेल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून षटकार, त्यानंतर 2 धावा, वेगाने धावसंख्या पुढे सरकते 35 धावा. 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने ओमकारने हाताळल्यानंतर तदनंतर षटकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. याही वेळेस ताकदीचा स्ट्रोक, तो स्विंग जबरदस्त आहे, चांगला अचूक थ्रो. हो काबिले तारीफ क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो विकेट कीपरच्या हातामध्ये कॅरी केल्यानंतर आणि पुन्हा एकदा गोलंदाजांकडे येतो. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा अद्याप या 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात मिस्टर ओमकार यांनी. 36 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. हो ताकदीचा स्ट्रोक्स, वजन आहे या स्ट्रोक्स मध्ये, निघून जातोय चेंडू. पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. सरकते 2 षटकार या षटकामध्ये आलेत. ओमकार महागडे ठरतायत. 42 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील एक गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं. 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मात्र या षटकामध्ये ओमकारने खर्च केल्या 2 षटकारांच्या मदतीने 17 धावा. चांगली फलंदाजी, चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते. जेव्हा जेव्हा चांगला चेंडू केला जातो, घातक चेंडू असतो, त्याचा सन्मान केला जातो. मात्र जेव्हा हात खोलण्याची संधी येते त्याच्यावर मोठे फटके खेळले जात आहेत. आता त्या उत्स्फूर्त फलंदाजीच्या जोरावर धावसंख्या पुढे सरकते. 42 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू आणि किती टार्गेट येईल हे देखील बघणं अतिशय मजेशीर असेल, कारण चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला बघायला मिळते. डिलीट केला 4 मिनिटे 59 सेकंद, अर्थात 5 मिनिटे आहेत आपल्याकडे. 1 सेकंद कमी आहे. या 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक क्रमांक 4 समाप्त करायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. याही वेळेस जबाबदारी दिली गेली गोलंदाजावरती. कोण आहेत बॉलर? मिस्टर राहुल गोलंदाजी मार्कवरती, जर्सी नंबर 22. संधी होती जरूर हात खोलण्याची, मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. 1 धाव वर्जित केली जाईल. चांगला ताकदीचा स्ट्रोक्स. छोटी कदकाठी असली तरी देखील छोटा पॅकेट बडा धमाका. मिस्टर प्रथमेश जे सलामीला आले होते पार्थ सोबत, पार्थ लवकर डगआउट मध्ये परतले. तदनंतर प्रथमेश आणि सार्थकच्या जोडीने डावाला सावरलं. आता प्रथमेश आणि विराज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सर्वाधिक जास्त स्ट्राइक यावेळेस वारंवार प्रथमेशकडे ठेवली जाते. थोडीशी बॅट पकडण्याची शैली थोडीशी वेगळी आहे, मात्र स्विंग जबरदस्त आहे बॅटिंगचा. हो यावेळेस थ्रो करण्याच्या नादामध्ये हातातून चेंडू सटकतोय. पुन्हा कॅरी केला जातोय. 2 धावा याही वेळेस अर्जित केल्या जातात. धावसंख्या पुढे सरकते 2 धाव्यांच्या मदतीने. 45 धावा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावा याही षटकामध्ये अद्याप खर्च केल्या गेल्यात. पहिले 2-3 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळल्यानंतर तदनंतर पुढच्या चेंडूवरती
मोठे स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण आता स्ट्रेट आहेत, सेट आहेत दोन्ही फलंदाज, त्यामुळे चांगली नजर बसली त्यांची. पुढील मॅच आरोही पुरस्कृत मरियाई लेबी विरुद्ध K211 शाहबाज. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. सो मच. अजून एक मोठा ताकदीचा स्ट्रोक्स येतो, चांगलं टायमिंग बघायला मिळतं. मिस्टर प्रथमेशच्या माध्यमातून वैयक्तिक 30 धावा आणि पांडवादेवी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये पहिलं अर्धशतक हा फलंदाज आपल्या नावावर करेल का? कारण अजून जवळपास 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, त्याच्या अर्धशतकासाठी लागतात 20 धावा. प्रथमेश काबिल तारीख, जबरदस्त फलंदाजी. शॉर्टम लेनचा चेंडू झेल आहे, सांडला गेलाय, एक धाव पळून काढली. 2 धावा अर्जित केल्या गेल्यात याही चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरकते, 4 चेंडू टाकून झालेत, 11 धावा खर्च केल्यात अद्याप राहुलने. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, स्कोर होती लागल्यात त्या 53 धावा. ओहो, याही वेळेस शॉर्टम लेनचा चेंडू जरूर होता, कनेक्शन बघायला मिळत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्या पुढे सरकते 1 धावेने, 54 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकामध्ये, पहिल्या 2 षटकामध्ये विकेट्सचं पतन जरूर बघायला मिळालं होतं. तदनंतर फलंदाजांनी आपले रंग उधळायला सुरुवात केली. कुठली संधी दिली जात नाही विकेटसाठी, कॅचसाठी. प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहेत, मात्र चांगली फलंदाजी, अतिशय पोषक वातावरण आता मात्र बघायला मिळतंय मन 11 पेसारीच्या माध्यमातून, कारण चांगली फलंदाजी बघायला मिळते. ओहो, चांगला स्ट्रोक्स, बेमिसाल फटका, मिड विकेट रिझन मध्ये अजून एक येतोय, दमदार स्ट्रोक, 6 धावा. या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागल्या त्या 60 धावा. कालच्या दिवसामध्ये 72 रन्स लागले होते. आज आता अंतिम षटक सुरू आहे का आजच्या दिवसामध्ये तो रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का? 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, वेगाने धावसंख्या प्रथमेशच्या देखील वाढतायत स्कोरवरती. मन 11 पेसारीच्या माध्यमातून कमालीची फलंदाजी. 13 चेंडू 39 धावा. या 6 चेंडू मध्ये जर स्ट्राईक मिळाली तर पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 सन 2025 मधलं पहिलं अर्धशतक, दुसरं अर्धशतक आपल्या नावावर लागेल का? प्रतीक ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, बऱ्याच कालावधीनंतर, बऱ्याच अंशानंतर ते गोलंदाजी मार्क वरती आलेत. प्रतीक, मन 11 पेसारी विरुद्ध आरो 11 धामणपाडा, जबरदस्त बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आरो 11 धामणपाडा टीमने. ओहो, यावेळेस कदाचित परतावं लागलं असतं. नॉन स्ट्राईकर एंडकडे, डेंजर एंडकडे धावत होते विराज. चांगली साथ विराजच्या माध्यमातून देखील बघायला मिळते. 13 चेंडू 39 धावा वैयक्तिक संघासाठी कारगर साबित ठरलाय. जबरदस्त फलंदाजी. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, स्कोरवरती लागल्या त्या 61 धावा आणि अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे देखील वैयक्तिक अर्धशतकासाठी.
स्लोअर चांगला स्ट्रोक्स बेमिसाल फटका. टाळ्या वाजवल्या जातात. कडकडाट टाळ्यांचा आपल्याला बघायला मिळतो. खेमा पूर्ण हर्षोल्लसित होताना जबरदस्त स्ट्रोक्स. चार चेंडू आहेत. पहिलं अर्धशतक लागलं आजच्या दिवसामध्ये. पहिलं अर्धशतक लागेल का? ओहो, थोडासा दुसरी धाव घेण्याच्या पर्यंत या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. 3 धावा. 3 धावा होतील का? होतील का? होतील का? चौथ्या धावाच्या प्रयत्नात यावेळेस फलंदाज बाद. 3 धावा पूर्ण होत्यात यावेळेस. विकेटचं पतन देखील होतंय. 70 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. फक्त एका धावाची आवश्यकता आहे. 2 का? किती? 2 पाहिजे ना? 1 पाहिजे ना? 2 का? 2 पाहिजेत. 2 धावांची आवश्यकता आपल्या अर्धशतकीय पारीसाठी. मिस्टर प्रथमेशच्या माध्यमातून कमालीची फलंदाजी, काबिले तारीफ. स्कोरबोर्ड भरलाय या ठिकाणी लिहून. आमचे आर्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. प्रतीक 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतक जर आले मिस्टर अमित, आता एका धावाची आवश्यकता आहे. 49 धावा ऑन दी स्कोरवरती लागल्या गेल्यात. घोषित क्षेत्रामध्ये जाईल का? झेल होईल का? ओहो, हार्डलक. 49 रन्स आणि प्रथमेश बाद. तरी देखील जिगरबाज खेळ, जिगरबाज खेळ, जबरदस्त खेळ. आणि सर्वांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा. या विकेट्स नंतर धावसंख्या यावेळेस थोडीशी स्टॉप केली जाते. 71 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. न्यू बॅटर इन. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिस्टर समाधान आले. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. प्रतीक सरते शेवटी यश आलं प्रतीकला, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि बऱ्याच कालावधीनंतर ते अंतिम षटक घेऊन आलेत. कारण पहिल्या षटकानंतर मधली 3 षटकं त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा डिसिजन घेतलं नाहीये. याही वेळेस घोषित क्षेत्रामध्ये चांगला स्ट्रोक जरूर बघायला मिळतो. 1 धाव अर्जित केली जाईल. षटकाची सांगता होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थात 30 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागल्या त्या 72 धावा. आता जिंकण्याचं लक्ष्य आहे 30 चेंडू 73 धावा. जसं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील आपण मायक्रोफोनवरती करूयात बदल. जाऊया मिस्टर किरणजी खानसोडे सरांकडे, ऐकूया त्यांचा आवाज. झाला नाही ना? पुढील मॅच आरोही पुरस्कृत मरियाई लेबी विरुद्ध K211 शहाबाज. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज सायकल, बेस्ट बॉलर शूज, बेस्ट बॅटर शूज, बेस्ट फिल्डर शूज आणि षटकारांचा आदिलशाह त्यासाठी सुद्धा शूज श्री विकासजी जाधव साहेब, मन 11 पेजारी संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा नक्कीच बहुचर्चित आणि बहुउद्देशीय आज आपण पाहतोय.
पांडवादेवी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान सन्माननीय विकासजी जाधव सर, मॅन फ्रॉम पेजारी, मन 11 पेजारी संघाचे संघमालक यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तत्पूर्वी जाऊया किट्टू 11 शहाबाज वर्सेस आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरिया लेबी. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या किट्टू 11 शहाबाज संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, विनय आलेत. आपण पाहतोय आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरिया लेबी संघ इथे उपस्थित झालेत. विनंती असेल टॉससाठी प्रमोद सरांना. टॉस होतोय. सुपर 8चा दुसरा सामना नक्कीच जो जिंकेल तो अंतिम 4 मध्ये प्रवेश. आपण पाहतोय आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरिया लेबी वर्सेस किट्टू 11 शहाबाज. टेलिस कॉल ॲब्सोल्युटली ऑन द टॉस बाय आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरिया लेबी. विनय नाणपिकीचा कौल जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग फर्स्ट. 5 षटकांचा सामना आहे. आता मात्र अंतिम 4 मध्ये प्रवेश करायचा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल किट्टू 11 शहाबाज संघाला? टार्गेट तर नाही सांगू शकत, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. त्यांना जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न कराल, रोखण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन विनय. आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत आपण पाहतोय टीम मरिया लेबी ऑन द टॉस. किट्टू 11 शहाबाज संघ आपण नाणेफेकीचा कौल हरलाय आणि आता अंतिम 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी तुमची लढत आहे. 365 दिवस वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. किती टार्गेट सेट कराल मरिया लेबी संघासमोर? 55-60 रनांचा टार्गेट सेट करू, कारण की आमच्या तर बॉलर आहेत चांगले, त्यांच्याकडे बॅट्समन पण चांगले आहेत, पण आम्ही 55-60 करण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. कारण का सुपर 8चा सामना चालू आहे. आपल्या समोर मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत जव्हार तालुक्याचा बुलंद आवाज आमचे साथी कॉमेंटेटर सन्माननीय किरणजी खानजोडे सरांकडे. धन्यवाद. आरो 11 आणि त्यांचे विपक्ष मन 11 पेजारी या दोन टीम मध्ये आपण हा सामना पाहताय. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने पेजारी टीमने मात्र एक जबरदस्त बॅटिंग केली, 72 धावा 5 षटकामध्ये जोडल्यात आणि त्या चेस करण्याकरिता आरो 11 टीम सज्ज झाले. 2 फलंदाज राहुल आणि त्यानंतर सुमित मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतात. धीरज बॉलिंग मार्क वरती येतोय. 30 चेंडू 73 धावा असं मोठं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धीरज वरती जबाबदारी सोपवली गेली. पहिल्या षटकाची पॉवर प्लेचं षटक आहे. एक महत्वाची लढत आपण या दोन टीम मध्ये पाहणार आहोत. पंचांचा कॉल येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. ओव्हर द विकेट धीरज या ठिकाणी सज्ज झालाय. पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने टॅप केलाय. इथं मात्र चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. सुरुवात मात्र अप्रतिम राहुलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहताय, सुमितच्या माध्यमातून आपण पाहताय. पहिला चेंडू या ठिकाणी काय दर्जेदार पद्धतीने आपण पाहिलं तरी यावेळेला कन्वर्ट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट चौकारांसाठी. अगदी त्याच पद्धतीने चेंडू जेवढे जास्त अशा पद्धतीचे चेंडू येतील आणि यावेळेला रिलीज केलं जाईल सीमारेषा पलीकडे. 2 चेंडूवरती 2 ब्रँडेड आणि सुरुवातीलाच 2 चौकार येत. कॉन्फिडन्स लेवल थोडीशी मात्र उच्चांक गाठते. आपण पाहताय जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करणार नाही, म्हणूनच तेवढाच महत्वाचा. पहिल्या 2 चेंडूवरती सध्या तरी आपण पाहिलं तर सुमितच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले. पाहिलं तर मिड विकेटला एक प्रोटेक्शन, त्यानंतर लॉंग ऑफ बॉन्डला एक प्रोटेक्शन या पद्धतीने सुमितला देण्यात आले. यावेळेला उडवलाय पुन्हा एकदा हवाई फायर केलाय ऑन साइडला.
यावेळेला क्षेत्र निवडले जात आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट सुमितच्या माध्यमातून दिलाय. 3 चेंडू 3 चौकार येत आहे. तीन लगातार या ठिकाणी चौकार आपण पाहू शकतो. 12 अंकावरती स्कोर कार्डला आपण पाहताय आणि या ठिकाणी पारितोषिक येत आहे. लगातार 3 षटकार जर आपण मारले सुमित साठी पारितोषिक येत आहे. लगातार 3 षटकार जर आपण या ठिकाणी मारले तर आपल्याकरिता 5,000 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र नाव झालंय. अमितजी पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आणि एक सुंदर बॅटिंग सध्या तरी आपण सुमितच्या माध्यमातून पाहू शकतात. ज्याने 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले आणि तदनंतर एक चेकी सिंगल. कारण आक्रमक रवैयाच तुम्हाला विजयाच्या समोर घेऊन जाऊ शकत नाहीये, तर तुमची ॲबिलिटी, तुमची स्ट्रेंथ आणि तुमचं माइंडसेट हे तुम्हाला मात्र जरूर मॅचच्या अगदी जरूर जवळ घेऊन जात आहे. समालोचन कक्षाच्या जवळ जर आपण पाहिले तर प्रथमेश आजच्या दिवसामध्ये काय अफलातून बॅटिंग जीवनदान देण्यात आलं होतं आणि त्यानंतर खूपच वेगाने स्कोर काढला. आता या क्षणी जरूर जोरदार बॅट फिरते. कनेक्शन मात्र त्या पद्धतीने होत नाहीये. पहिले 3 चौकारानंतर गोलंदाजाचा कमबॅक धीरज हे मात्र करून दिलंय. 5 चेंडू अजून आतापर्यंत फेकून दिले ते 1 चेंडूचा खेळ आपण पाहताय. 13 अंकावरती स्कोर काढला आपण पाहू शकताय. तब्बल 73 धावांचं एक मोठं टार्गेट आज या ठिकाणी सेट केलं गेलं. या स्पर्धेतील हे दुसरं हाय स्कोरिंग आपण मॅच पाहताय. अगोदर पहिल्या दिवसामध्ये 75 धावा आपण पाहिल्या होत्या. इथं पुन्हा एकदा खूपच वेगाने लेंथ लाईन काही कमालीचे मात्र हाताळली जाते. अंतिमच्या क्षणी चेंडू 2 डॉट झालेत आणि त्यानंतर षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं कंप्लीट होतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर यावेळेला 13 धावा, विकेट नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चोवीस चेंडू विजयासाठी अजूनही 60 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 15 धावा प्रति षटकामध्ये बनवायच्या आहेत. धावा बनू शकतायत, प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्नार्थी यश काम म्हटलं गेलंय. तुम्हाला इथून मात्र जरूर तुमचे 100% योगदान द्यावेच लागतील. संकेत येते बॉलिंग मार्क वरती. मन 11 पेजारी टीमचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये एकही मॅच मात्र पराभूत नव्हती. 2 सलग मॅच जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश करणारी पण पहिली टीम पाहिली होती. या क्षणी एक अप्रतिम सामना आहे. सुपर 4 मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर या सामन्यामध्ये 73 धावा डिफेंड करावे लागतील. पहिलं षटक 13 धावांचं आलंय आणि सुमित मात्र जसा स्ट्राईक एंडला दाखल झालाय एक जबरदस्त बॅटर आहे. त्यासाठी 3 लगातार षटकारांकरिता 5,000 रुपयांचे कॅश प्राइज देखील या ठिकाणी आपण पाहताय. अमितजी पाटील स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, व्हॉट अ डिलिव्हरी. थोडीशी जास्त उंची जरूर होती या चेंडूला आणि म्हणूनच लाऊडली अपील तर आपण पाहिली, परंतु इथं डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतंय. जेवढे डॉट चेंडू होतील ना तेवढा जास्त दबाव मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा संपूर्ण थरार पांडवादेवी प्रीमियर लीगचा आज अंतिम दिवसामध्ये फायनल दिवस, अंतिम दिवस. इथं व्हॉट अ शॉट. मात्र क्षेत्ररक्षक अगदी लॉंगांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. विकेटचं पतन आपण पाहताय. सुमित मात्र यावेळेला जो जबरदस्त बॅटिंग करत होता त्या खेळाडूला ब्रेक दिलाय आणि फलंदाज मात्र परतलाय बॅक टू पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. आशुतोष या बॅटरला आपण पाहू शकतोय. 2 चेंडू धाव मात्र नाहीये. या षटकाचा विचार केला तर संकेतच्या माध्यमातून सुंदर कमबॅक.
पहिलं षटक 3 चेंडू 3 सलग चौकार मात्र तिथून सुंदर कमबॅक. धीरजने देखील चांगलं कमबॅक केलं होतं आणि या क्षणी जर आपण पाहिलं तर तशाच पद्धतीने संकेत हा देखील बॉलिंग करतोय. तब्बल 60 धावा अजूनही इथून प्राप्त करायच्या आहेत ना. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतायत. आशुतोष नवीन बॅटर दाखल झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी अप्रतिमरित्या कन्वर्ट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे षटकारांसाठी आणि आशुतोष याच्यासाठी देखील अमितजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर लगातार तुम्ही 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयांची कॅश प्राइज आहे. एक षटकार ऑलरेडी या ठिकाणी आलाय. अजून एक आला तरी पण ना. लगातार 3 षटकारांकरिता पारितोषिक आले. कालच्या दिवसामध्ये आपण महेशला हे पारितोषिक जिंकताना पाहिलंय. आणखी एक चांगला चेंडू यावेळेला जड मध्ये चेंडू हाताळला गेलाय. तदनंतर धाव मात्र प्राप्त होईल ती फक्त आणि फक्त एक. थोडस प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आहे कारण जेवढे मोठे फटके तेवढाच बेनिफिट यावेळेला समोरच्या टीमला असेल. परंतु या क्षणी पेजार 11 मन 11 पेजारी हा संघ सध्या जरूर फ्रंट फुटला आपण पाहताय. 4 चेंडू मध्ये केवळ 7 धावा 1 विकेट दिले. संकेतच्या गोलंदाजीचा बोलबाला. हे दुपारचे सत्र आपण पाहताय. चेंडू जरूर खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला ट्रॅव्हल होतोय. कनेक्ट मात्र त्या पद्धतीने करावाच लागेल. एक महत्वाची लढत आज अंतिम दिवसामध्ये. आज मात्र अपराजित राहण्याचा प्रत्येक टीमचा प्रयत्न असणार आहे. मागील वर्षीचा चॅम्पियन संघ जरूर स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहिला होता. या वर्षी जरूर स्ट्रायकर संघ स्पर्धेतून बाहेर पडलाय. परंतु एक नवीन विजेता या सीझनचा कोण होईल ना तो प्रश्नचिन्ह मात्र अजूनही आपण पाहताय. संकेत राऊंड विकेट पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहताय. जास्तीत जास्त उंची मात्र प्राप्त होते. त्याचबरोबर लेग स्टंपला मिस करणारा चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या षटकामध्ये संकेत मात्र जरूर दाखवले. 7च धावा या षटकामध्ये दिलेत ना. म्हणून स्कोर कार्डकडे आपण पाहिलं तर 20 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथून विचार केला तर अजूनही 53 धावांचं टार्गेट. 19 चेंडू 53 धावा मुश्किल आहे, नामुमकिन नाहीये. संकेत पुढे एकदा हा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहताय. षटक क्रमांक 2 कंप्लीट. 7 धावा 1 विकेट. यशस्वी षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि धावा प्राप्त करायची आता अजूनही 53. किरण सर, एक सूचना असेल. आज सुपर 8 मध्ये जे संघ बक्षीस पात्र होतील त्या संघासाठी विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये जे काही पारितोषिक आहेत ते आपण संघ मालकाच्या अकाउंट मध्ये टाकणार आहोत. याची नोंद घ्यायची आहे. जे विजेता संघ असतील त्यांची जी कॅश प्राइज असतील ती पारितोषिके आपण त्यांच्या अकाउंट मध्ये संघ मालकाच्या अकाउंट मध्ये टाकणार आहोत. याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. जर थोडस लवकर आपण मॅचला घ्यायचंय. अगदी 2 षटकं कंप्लीट झालीत आणि 2 षटकांसाठी जवळजवळ आपण 10 मिनिटे घेतलेले आहेत. तर हे षटक अर्थातच 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील. यस, पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. अगदी अलॉंग द कार्पेट हा चेंडू कन्वर्ट होता. शॉर्ट मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता ना त्याला मात्र बीट केलं होतं. 18 चेंडू 53 धावांचं एक मोठं टार्गेट समोर आहे. परंतु ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये प्रथमेश ची आपण फलंदाजी पाहिली होती ना तशाच पद्धतीची फलंदाजी कुठल्या तरी एका पॅटर्नला करावी लागेल. एक विकेट जी लवकर बाद झालेली आपण सुमितला पाहिलं होतं. तदनंतर प्लॅटफॉर्म उभा करण्याचा प्रयत्न आशुतोष आणि राहुल या 2 फलंदाजांनी केलाय. धीरज पुढच्या एकदा येतोय बॉलिंग मार्क वरती. ज्यानं पहिलं षटक 13 धावांचं खर्च केलं होतं तोच धीरज या ठिकाणी पण पाहताय. मन 11 पेजारी या संघाचा मात्र अप्रतिम दबदबा आतापर्यंत पाहायला मिळतोय. प्रयत्न आहेत फलंदाज या ठिकाणी जरूर राहुलजी.
परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र अद्याप नाहीये. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडू डॉट झालाय, एकही धाव त्याच्या बॅट मधून आपण पाहिली नाहीये. आणि हा जरूर दबाव जो आहे ना तो सातत्याने आता वाढत चाललाय. 5 चेंडू फेस केले तर बॅट मधून एकही धाव सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. एक महत्वाची लढत या ठिकाणी सुपर 8 ची ही लढत जिंकला तर सुपर 4 मध्ये आपण प्रवेश कराल ना, त्याच कारणामुळे मात्र हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. अफलातून मॅनेजमेंट संपूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. तुषारजी पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहू शकतायत. वाईडचा इशारा येतो यावेळेला. एक अवांतर धाव आपण या क्षणी पाहताय. वाईडचा इशारा या ठिकाणी आपण पाहता. अजूनही 4 चेंडू या षटकामध्ये. धीरज कंट्रोल मध्ये. आता या क्षणी चेंडू उडवलाय, 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय आणि चाललाय चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. खूप वेळानंतर यावेळेला राहुलच्या बॅट मधून चौकार येतोय. अशा फटक्यांची गरज असणार आहे टीमला. पुन्हा फुल टॉस. 2 चेंडू लगातार फुल टॉस यावेळेला हाताळले गेलेत, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर चांगल्या लेंथ लाईन वरती चेंडू आहे, म्हणूनच एलिमिनेशन पाहिजे तसं होत नाहीये. स्कोर कार्ड कडे नजर टाकली तर यावेळेला 27 धावा. हे तिसरं षटक अंतिम 2 चेंडूचा खेळ असूनही आपल्याला पाहायला मिळतोय. धीरजने जबरदस्त कमबॅक करून दिले या षटकामध्ये. 18 चेंडू 53 धावांचा टार्गेट. तिथून मात्र चांगली सुरुवात. आता या क्षणी फुलटॉस हा तिसरा चेंडू येतो या षटकामध्ये, परंतु योग्य पद्धतीने शॉट सिलेक्शन पाहायला मिळत नाहीये. लगातार सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे फलंदाजाकडून. 2 धावा प्राप्त होत आहेत. 29 या अंकावरती स्कोर काढला आपण पाहताय. इथून अजूनही 44 धावा. मुश्किल बनत चाललंय टीमसाठी. 13 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. शेवटचा चेंडू अजूनही ते सीमारेषा पलीकडे चेंडू जायला हवेत ना, ते पाहायला मिळत नाहीयेत. आणि त्यानंतर हा मात्र अजून एक चांगल्या पद्धतीने आपण पाहिला तर यावेळेला चेंडू हाताळला गेले. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. स्कोर कार्ड वरती 29 धावा उर्वरित आहेत. तत्पूर्वी एक सूचना असेल. स्पर्धेच्या दरम्यान संघ मालक किंवा कर्णधार व खेळाडू कॉम्प्रो करताना आढळल्यास त्याला पांडवादेवी प्रीमियर लीग स्पर्धेत आजीवन बंदी राहील, याची नोंद घ्यायची आहे. मी वारंवार या सूचना देतोय. स्पर्धेच्या दरम्यान संघ मालक किंवा कर्णधार व खेळाडू कॉम्प्रो करताना आढळल्यास त्याला पांडवादेवी प्रीमियर लीग स्पर्धेत आजीवन बंदी राहील. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 44 धावांचं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. 73 धावांचं जे टार्गेट सेट केलं गेलं होतं त्याच्या पाठलाग करत असताना पहिली 3 षटकं 29 धावा. रिक्वायर्ड 100 प्रति षटक 22 धावा इथून प्राप्त कराव्याच लागतील. समाधान बॉलिंग मार्क वरती येतोय. सुरुवात चांगली मिळाली होती 3 चौकाराच्या मदतीने सुमितला, परंतु तो लवकर बाद झाला आणि त्यानंतर दबावाची स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. करंट रन रेट कडे लक्ष दिले तर 10 धावा प्रति षटकामध्ये बनल्या जात आहेत, परंतु सध्याचा आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 15 जवळजवळ या ठिकाणी 22 धावा आता प्राप्त करायच्या आहेत ना. समाधान येते बॉलिंग मार्क वरती. राहुलच्या बॅट मध्ये आतापर्यंत योग्य पद्धतीने चेंडू आले नाहीयेत, परंतु झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावीच लागेल. 22 धावा प्रति षटक. पहिला चेंडू यावेळेला प्रॉपरली करेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू डाऊन द ट्रॅक, अप्रतिम स्ट्रोक येतोय
षटकार आणि एक ब्रँडेड फटका पुन्हा एकदा खूप वेळानंतर राहुलच्या बॅट मधून येतोय. पहिल्या षटकाराने जरूर आत्मविश्वास दुणावला गेला असेल या फलंदाजाचा. सुरुवातीचे 5 चेंडू डॉट, मात्र त्यानंतर 1 चौकार 1 षटकार. सामन्यामध्ये येते ट्विस्ट. 11 चेंडू 38 धावा सामना बनू शकतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय. अगदी क्षेत्ररक्षण तडकरी तैनात आहे. डीप मध्ये आपण पाहिलं तर यावेळेला जरूर चांगलं क्षेत्ररक्षण धाव फलक मात्र यावेळेला अपडेट योग्य पद्धतीने करण्यात येते. एका धावसंख्येत सॅटिस्फाईड. महत्वाची लढत आहे या सामन्याकडे आपण पाहिलं तर सुपर 4 मध्ये जर आपणास प्रवेश करायचा असेल ना तर अडचणीमधून तुम्हाला यशस्वीतेची वाटचाल करावीच लागेल. दोन चेंडू 7 धावा आल्यात. आशुतोषच्या बॅट मधून देखील आपण 1 षटकार पाहिलाय. इथे जरूर आपण पाहिलं तर लेंथ लाईन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. समाधान. प्रत्येक चेंडू खूप निर्णायक या मॅचचा आहे. तर धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 73 धावा आणि त्याच्या पाठलाग करत असताना टीम थोडीशी अडचणीमध्ये यावेळेला RO11. डॉट चेंडू जास्तीत जास्त पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय आणि ही ॲबिलिटी सध्या आपण पाहतोय गोलंदाज समाधानचे. यानंतर आरोही पुरस्कृत मर्याई लेबी आणि त्यांचे विपक्ष K211 शहबाज हे दोन संघ आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये एकमेकांचे विपक्ष आपण पाहणार आहोत. इथं चांगला स्ट्रोक येतोय. हवाई फायर चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. चुकी झाले आणि त्या चुकीला दुरुस्त तर करावंच लागेल, परंतु यावेळेला 1 धाव स्ट्राइक मात्र जरूर या ठिकाणी असणं गरजेचं होतं. टीम या ठिकाणी फलंदाज राहुल 1च धाव येते. स्ट्राइक आपल्या जवळ जरूर ठेवली जाते. चेंडू सध्या 5 फेकून झालेत. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 36 धावा 7 चेंडू. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे या मॅचचा. महत्वाचा चेंडू आणि इथं मात्र येतोय डॉट. षटकाची समाप्तीची घोषणा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचल्या 37 या अंकावरती आणि टाइम आपण योग्य पद्धतीने जरूर घेतलाय, म्हणूनच पेनल्टी नसेल. आपण 6 चेंडूवरती आता धावा प्राप्त करायच्या आहेत ना, त्या तब्बल 36 धावा. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 36 धावांचं टार्गेट आहे. अनिमिष बॉलिंग मार्क वरती येतोय. पहिला चेंडू या वेळेला उडवलाय, मात्र डिस्टन्स मोठं क्लिअर केले जात नाहीये. या क्षणी विकेट येते. फलंदाज गॉन. औपचारिक क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी आज मन 11 पेजारी या संघाने केले. सुरुवातीला 73 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील तशाच पद्धतीने पाहायला मिळाली आणि या सामन्यावरती आपलं जरूर अजूनही मजबूती, सामन्यावर अजूनही चांगल्या पद्धतीने
यावेळेला पुनरागमन करते टीम पेजारी. अगदी 2 चेंडू डॉट आलेत आणि तदनंतर 4 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा. हे खूप मोठे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही सामने सुरुवातीचे डिफेन्स केले गेलेत आणि हा सामना देखील तशाच पद्धतीने मागील सामना चेस झाला होता. यावेळेला जरूर षटकार ठोकलाय. खूपच लांब लचक हा फटका पाहायला मिळतोय ओमकारच्या बॅट मधून, परंतु वेळ झाले आणि वेळेवरती स्ट्रोक मात्र कन्वर्ट केले नव्हते. आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहताय. शेवटचे 2 चेंडू मन 11 पेजारे या टीमने पूर्णपणे जरूर कमबॅक केलं. 30 धावांचं टार्गेट 2 चेंडूवरती. येतोय साहिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मात्र या क्षणी जर आपण पाहिलं तर ऑफ क्रिकेट हा फॉली चेंडू जरूर होता. करेक्शन योग्य पद्धतीने होत नाहीये आणि RO11 धामणपाडा या टीम वरती जर आपण पाहिले तर पूर्णपणे दबाव निर्माण केला. गोलंदाजांचा कर्दनकाळ प्रथमेश ठरला होता. तब्बल 73 धावांचं टार्गेट सेट केलं. त्याचे विपक्ष ज्या पद्धतीने जरूर बॅटिंग करण्यासाठी संघ दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये जरूर योग्य पद्धतीच्या धावा 13 प्राप्त झाल्या होत्या, परंतु तिथून गाडी मात्र पूर्णपणे रुळावरून घसरली आणि मन 11 पेजारी या टीमनं या सामन्यावरती विजय संपादन करत सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. एक जबरदस्त खेळ या टीमचा आपण पाहिलं या सामन्यामध्ये. अभिनंदन टीम मन 11 पेजारी. हार्ड लक बाय टीम RO11 धामणपाडा. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रथमेश वावेकर यांना आपण पाहणार आहोत. जबरदस्त बॅटिंग आज मात्र आपण त्याच्या माध्यमातून पाहिली आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्राप्त खेळाडू प्रथमेश वावेकर. नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. आरोही पुरस्कृत मरिया लेबी आणि त्यांचे विपक्ष किट्टू 11 शहबाज असा पुढील सामना येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. तो देखील सामना आपण सुपर 8 चा बघणार आहोत.